नवी दिल्लीत सुरू असणाऱ्या जागतिक दर्जाच्या AI समिट परिषदेच्या नियोजनात राहिलेल्या त्रुटीबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। त्यातून काँग्रेसनं आपली वैचारिक नग्नता जगासमोर दाखवून दिली अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांनी केली। ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते। शाहू जन्मस्थळावरील संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नामदार आशिष शेलार कोल्हापुरात आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली। नवी दिल्लीत सुरू असलेल्या AI समिटमधील त्रुटीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। देशातील जनतेनं निवडणुकांमध्ये काँग्रेसला उघडं केलंय। आता त्यांनी अर्धनग्न आंदोलन करून आपली वैचारिक नग्नताही जगाला दाखवून दिली आहे, असा टोला त्यांनी लगावला। काँग्रेसची प्रवृत्ती आणि त्यांचा केलेला आंदोलन हा नालायकपणा आहे। ज्या देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जगभरातले इनोव्हेटर्स, त्यावर काम करणारे तंत्रज्ञ, खाजगी सहभागदार, शासकीय निमशासकीय विशेषज्ञ आणि जगभरातील पाहुणे येतात, त्या ठिकाणी या अर्धनग्न पद्धतीचं आंदोलन करणं म्हणजे हा काँग्रेसचा वैचारिक नागडेपणा आहे। जनतेने त्यांना उघडं केलंच होतं, पण आम्ही वैचारिकदृष्ट्या सुद्धा नागडे आहोत हे काँग्रेसने आंदोलनातून दाखवलंय। मी त्यांचा धिक्कार करतो। शक्तीपीठ महामार्ग विरोधात 23 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन होणार आहे। त्याबद्दल बोलताना नामदार शेलार यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार नाहीत याची खबरदारी शासनानं घेतली आहे, असा खुलासा केलाय। आंदोलन करणं, आपलं मत मांडणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे। शेतकरी तर आमचा मायबाप आहे, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं, सकारात्मक उत्तर काढणं हे सरकारचं आमचं काम आहे। हा राजकीय भाग नसून हा आंदोलनातल्या ज्या काही मंडळींचा गैरसमज झाला असेल त्यांना आम्ही सांगू इच्छितो, कोणावरही दबाव टाकून, दमनचक्र करून, वरवंटा फिरवून कुठलाही विकासाचा कार्यक्रम होत नसतो, सहभागितेतूनच होत असतो। गैरसमज आम्ही दूर करू, हा राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा भाग आहे। तुम्हाला बरोबर घेऊनच, तुमच्या परवानगीनेच यातला मार्ग काढला जाईल। खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस NDAला पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। याविषयी विचारता नामदार शेलार यांनी NDAमध्ये कुणाला स्थान द्यायचं याचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील। यासंबंधी आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेला कसलाही अर्थ नाही, असं नामदार शेलार यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कलावंतांचं मानधन रखडलंय। हा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असं नामदार शेलार यांनी स्पष्ट केलं।